आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी आज महाराष्ट्राला सांगितलं की त्यांना ऑनलाईन रम्मीतलं ढेकळं काही कळत नाही। पण प्रश्न पडलाय, ऑनलाईन रम्मीसाठी मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट जोडावं लागतं हे त्यांना कसं काय माहिती आहे? सुरुवातीला त्यांनी सांगितलं की जाहिरात स्किप करत होतो, तेवढ्यात 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवला। माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली। त्यावर आमदार रोहित पवारांनी पुन्हा 42 सेकंदाचा नवा व्हिडिओ बॉम्ब टाकला आणि माणिकरावांना उघडं पाडलं, अक्षरशः उघडं पाडलं। कारण पत्त्याची कोणती अशी जाहिरात आहे जी स्किप करायला 42 सेकंद लागतात असा खोचक सवाल त्यांनी विचारला। शिवाय सभागृहाचं कामकाज संपलं होतं हा कृषी मंत्री महोदयांचा केविलवाणा दावा धादांत खोटा होता हेही समोर आलं। कारण व्हिडिओतून कळतंय की सभागृहात दुधाळ जनावरं देण्याचा गंभीर विषय सुरू होता। दूध पिणाऱ्या बाळाला सुद्धा कळेल की जाहिरात कशी स्किप करायची असते। पण कृषी मंत्री इतके टॅलेंटेड आहेत का की गेम स्किप करताना त्यांचे पत्ते बरोबर रम्मी लागतीये? इतके टॅलेंटेड आहेत ते। मंडळी, कोकाटेंनी रम्मी खेळू नये का? तर असं अजिबात नाही। त्यांनी ती खेळायला काहीच हरकत नाही। त्यांच्याकडे चिक्कार पैसे आहेत, त्यांच्याकडे चिक्कार वेळ आहे। त्यांनी रम्मीतून कोट्यवधी कमावले तर या महाराष्ट्रातल्या कुणालाही काही हरकत असण्याचं, आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही। आक्षेप आहे विधान भवनात प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना पानं पिसली जात होती त्यावर। कारण आमदार मंत्री सभागृहात बसून कामकाज करत असतात, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात। तो पैसा सामान्य माणसाच्या खिशातून जातो। तिथं बसलेल्यांना गांभीर्य नसेल कदाचित, पण त्या पदाची एक गरिमा आहे, त्या सभागृहाची एक गरिमा आहे। आमदारांना ते सभागृह जसे अधिकार देतं तसंच त्यांची काही जबाबदारीही देतं। त्याची साधन सूचिता आहे। राज्यातला शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्याला सरकारकडून दिलासा हवाय। कृषी मंत्री त्यांचा आवाज आहे, आशा आहेत, म्हणून शेतकरी त्यांच्याकडे डोळे लावून बसलाय। अशा वेळी ते सभागृहात काय करतात हे इथल्या महाराष्ट्राला मॅटर करतं। मंत्री महोदय, कृषी मंत्र्यांनी उगाच स्पष्टीकरण देत आदळापट कांगावा करण्यापेक्षा थेट माफी मागायला हवी। जिथं आपलं कणभरही मन रमत नाही तिथं क्षणभरही न थांबता पूर्ण वेळ रममान व्हायला हवं। ते तसं करणार नाहीत, कारण कशी असली तरी सत्तेतला गोडवा कुणाला सुटत नाही। त्यामुळे अखेर त्यांच्या नेतृत्वानंच राजीनामा घ्यायला हवा का हा सवाल आहे।